इयत्ता 5वीतील गणित विषयातील वर्तुळ या घटकाविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यातील पहिला उपघटक आहे त्रिज्या. त्रिज्या समजून घेताना त्रिज्या म्हणजेच काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजेच त्रिज्या होय. उदाहरणार्थ पी केंद्रबिंदू असलेले एक आपण वर्तुळ घेतले, साईडला दिसते पहा. त्यामध्ये पी या केंद्रबिंदूपासून एम या वर्तुळावरील बिंदूपर्यंत रेघ पीएम ही काढली. आता ही रेघ पीएम म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या होय. अशा एकाच वर्तुळामध्ये अनेक म्हणजेच असंख्य त्रिज्या काढता येतात. सोबतच्याच आकृतीमध्ये रेघ पीटी, रेघ पीए, रेघ पीबी, रेघ पीसी अशा प्रकारच्या अनेक त्रिज्या काढता येतात. त्यानंतरचा पुढील उपघटक पाहूया, जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजेच जीवा होय. पहा, पी केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ घेतले. बिंदू एम व बिंदू एन हे वर्तुळावरील बिंदू आहेत. आपल्याला या ठिकाणी दिसते पहा. आता ह्या दोन बिंदूंना जोडणारी रेघ एम एन म्हणजेच ह्या वर्तुळाची जीवा होय. अशा प्रकारे एकाच वर्तुळात अनेक जीवा काढता येतात. उदाहरणार्थ बघा, सोबतच्या आकृतीत रेघ सी टी, सी आणि टी या बिंदूंना जोडणारी रेघ सी टी, तसेच रेघ सी डी, सी आणि डी या बिंदूंना जोडणारी रेघ सी डी, रेघ डी एम अशा प्रकारच्या अनेक जीवा आपल्याला काढता येतात. पुढील उपघटक आहे व्यास. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. पी केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ घेतलं आणि बिंदू एम आणि बिंदू एन हे वर्तुळावरील बिंदू आहेत. त्या वर्तुळातील बिंदूवर काढलेली रेष जीवा एम एन ही वर्तुळ केंद्र पी मधून जाते. म्हणून जीवा एम एन हा वर्तुळाचा व्यास सुद्धा आहे. एम एन ही जीवा सुद्धा आहे, परंतु ही वर्तुळ केंद्रातून गेल्यामुळे त्याच जीवेला आपण व्यास असं म्हणतो. अशा एकाच वर्तुळामध्ये अनेक म्हणजेच असंख्य व्यास काढता येतात. सोबतच्या आकृतीत रेघ ए बी, रेघ सी डी अशा प्रकारच्या अनेक व्यास आपल्याला काढता येतात. पहा, आता हे वर्तुळ कसं काढायचं, तर वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला आवश्यक उपकरण लागतं ते म्हणजे कंपास. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे हे कंपास आपल्या कंपास बॉक्स मध्ये असतो. कंपासच्या एका भुजेला धातूचे टोक असते चित्रात दाखवल्याप्रमाणे, तर दुसऱ्या भुजेला पेन्सिल अडकवण्याची जागा असते आणि या ठिकाणी आपण योग्य लांबीची पेन्सिल लावतो. कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढण्याची कृती पहा. प्रथम कंपासला पेन्सिल अडकवावी व कंपासचे धातूचे टोक व पेन्सिलचे टोक चित्रात दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्यायचे. धातूचे टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये सोयीस्कर अंतर घ्या. कागदावर योग्य जागी एक बिंदू घ्या. धातूचे टोक त्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक कागदावर फिरवा. पेन्सिलने तयार झालेली आकृती ही वर्तुळाची असेल. अशा प्रकारे आपण वर्तुळ काढण्याचा सराव करू शकतो. ज्या बिंदूवर कंपासचे टोक ठेवलेले असते तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. सदरच्या आकृतीत सी बिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढण्यासाठी कंपासचे टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये त्या त्रिज्येएवढे अंतर घेऊन वर्तुळ काढतात. सोबतच्या आकृतीत हे अंतर 3 सेंटीमीटर आहे, म्हणून हे अंतर घेऊन काढलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असेल. त्रिज्या व व्यास यामधील संबंध. ओ
हा केंद्रबिंदू असलेले वर्तुळ घेतले. त्यामध्ये OA ही 3 सेंटीमीटर लांबीची त्रिज्या काढली. तसेच OB ही दुसरी 3 सेंटीमीटरची त्रिज्या त्याच्या समोर काढली. दोन त्रिज्येपासून बनलेली रेघ AB म्हणजेच व्यास होय व या व्यासाची लांबी 6 सेंटीमीटर असणारच. म्हणजेच वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. OA ही त्रिज्या 3 सेंटीमीटर तर AB हा व्यास 3 च्या दुप्पट म्हणजेच 6 सेंटीमीटर लांबीचा असतो. आणि एका वर्तुळाचे सर्व व्यास हे समान लांबीचेच असतात. वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग पहा. पुन्हा एकदा आपण O केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ घेतलं. तर या वर्तुळावर बिंदू P, बिंदू Q, बिंदू R हे बरोबर वर्तुळावर आहेत. तर वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे काय? तर वर्तुळाच्या आतील भागाला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात. बाजूच्या आकृतीत पांढऱ्या रंगाचा भाग हा वर्तुळाचा अंतर्भाग आहे. यामध्ये बिंदू E, बिंदू F, बिंदू G, बिंदू H हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. तसेच वर्तुळाबाहेरील भागाला वर्तुळाचा बाह्य भाग म्हणतात. या पांढऱ्या भागाच्या बाहेरचा भाग हा वर्तुळाचा बाह्य भाग. यामध्ये बिंदू A, बिंदू B, बिंदू C, बिंदू D हे वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. वर्तुळाचा परिघ. परिघ कसा काढायचा? तर वर्तुळाकार कड असलेली एक वाटी घेतली. वाटीभोवती दोऱ्याचा एक फेरा घेतला व दोऱ्याचे वर्तुळ तयार केले. गुंडाळलेला दोरा बाजूला काढून सरळ केला व तो पट्टीच्या सहाय्याने आपण जर मोजला तर त्या दोऱ्याची लांबी आपल्याला 12 सेंटीमीटर 3 मिलीमीटर आली. म्हणजेच मिळालेली लांबी म्हणजेच त्या दोऱ्याने तयार केलेल्या वर्तुळाचा परिघ होय. पुढील उपघटक पाहूया. वर्तुळ कंस. सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळाकार बांगडी आहे. ही बांगडी A व B या बिंदूपाशी तुटली तर चित्रात दाखवल्याप्रमाणे या बांगडीचे दोन भाग होतील. हा पहिला भाग व हा दुसरा भाग. हा प्रत्येक भाग म्हणजेच वर्तुळ कंस होय. आता या वर्तुळ कंसाचे वाचन कसे करायचे? तर बाजूच्या आकृतीत वर्तुळावर A व B असे दोन बिंदू आहेत. या बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. हा प्रत्येक भाग म्हणजे वर्तुळाचा कंस आहे. परंतु कंस AB या नावावरून तयार झालेल्या दोन कंसापैकी नक्की कोणता कंस हे निश्चित सांगता येत नाही. हे समजण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेतला, बिंदू C व बिंदू D. आता या बिंदूंचा वापर करून कंसाला 3 अक्षरी नाव देता येईल. कंस ACB व कंस ADB हे दोन कंस आहेत. थँक्यू.